या ठिकाणी पाचक्य सरांच्या वरती आलेले सगळे कुटुंबीय नातेवाईक, त्यांचं मित्रमंडळ आणि माझा सर्व सहकारीचा सगळ्यात भारी आमचा दादा. त्याचं शिकवणं, त्याचं बोलणं, आता सगळ्या माझ्या सहकार्याने सांगितलं त्याच्या शिकवण्याबद्दल आणि खरोखर त्यांची शिकवण्याविषयीची जी तो त्याचं लौकिक आहे तो वाखाणण्यासारखा नाही. की आता सुद्धा ते रिटायर झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थी बाहेर वाट बघत असतील. तर सांगायचं झालं म्हणजे त्यांचं बोलणं अगदी दीपाने सांगितलं की शांत व्यक्तिमत्व. तर अगदी त्यांचं जे म्हणणं आहे ते शांतपणे समोरच्या समोर मांडण्याची कला त्यांच्याकडे आणि त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहणं. त्याने जे म्हणणं मांडलेलं आहे, जो मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा ते त्याचा कायम त्याच्यावर ते ठाम राहत असत, त्याच्यात बदल करत नसत. त्यानंतर ते जे आज आपण पाहिलं सगळ्यांना माहिती आहे की दिव्यांग त्यानंतर नमूद अतिशय हुशार विद्यार्थी होते, पण त्याचबरोबर त्यासाठी जो काही प्रयत्न करावा लागला त्यासाठी प्रामुख्याने त्यासाठी वैदिकचं आमचं जास्त महत्त्व त्यामध्ये आहे. कारण दीपकाताईकडे असायचं आणि पाचक्य सरकडे असायचे, पण वहिनींनी देवदत्यामध्ये राहून मुंबईला राहून आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार केले. जसं आता मात्र सरांनी सांगितलं की घरामध्ये राहायचं म्हणजे विशेषतः लेडीज सिरियल बघतात, पण वहिनींनी ते सुद्धा टाळलं आपल्या मुलांसाठी. आणि आता वहिनी तुम्हाला सांगते की आता दादा रिटायर झालाय, त्याच्यामुळे आता नमूचं पुढचं शिक्षण व्हायचं तर त्याची सगळी जबाबदारी दादावर देऊन टाका. आता सुद्धा आपण जर पाहिलं तर त्याचं आरोग्य एकदम व्यवस्थितच आहे सरांचं. याही पुढे तसंच राहील, कारण सतत बिझी ते असतात आणि त्याचबरोबर काही आरोग्याविषयीच्या त्यांच्या जेवणा खाण्याच्या त्यांनी नियम सुद्धा आतापासूनच केलेले आहेत आणि त्यामुळे पुढील काळामध्ये सुद्धा त्यांचं आरोग्य चांगलंच राहील. पुढील काळामध्ये त्यांना निरामय निरोगी असं आयुष्य लाभू नये, सुखामध्ये त्यांचं जीवन जाऊ दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द पूर्ण करते. तसंच माझ्या सगळ्या मैत्रिणींकडून सुद्धा तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.